प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हा घटक आपण आज मराठी व्याकरणातला शेवटचा, शब्दांच्या जातीतील शेवटचा प्रकारही याला म्हणता येईल, तो आपण पाहणार आहोत. याला इंग्रजीमध्ये तुम्ही इंटरजेक्शन असेही म्हणता. केवल प्रयोगी अव्ययाला इंटरजेक्शन हे नाव इंग्रजीमध्ये आहे. मराठीमध्ये आपण त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. या शब्दांची जर आपण फोड करायची पाहिली तर केवल प्रयोगी, केवल म्हणजे फक्त, केवल म्हणजे काय, फक्त, आणि प्रयोगी म्हणजे, प्रयोग म्हणजेच काय, वापर करणे, फक्त वापराकरिता असलेले हे अव्यय आहे. थोडक्यात काय तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच मनातील भावना किंवा उद्गार दाखवणाऱ्या शब्दांना, आपल्या मनात असलेल्या भावना किंवा उद्गार दाखवणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मनातील भावना किंवा उद्गार दाखवणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मग या उदाहरणांमध्ये तुम्ही पाहिलं तर कळेल, अबब, अरे रे, शाब्बास, छी, छे छे हे केवळ फक्त शब्द आहेत. व्याकरण दृष्ट्या या शब्दांना त्यांचा असा स्वतःचा अर्थ नाही, किंवा व्याकरण दृष्ट्या त्यांना फक्त वाक्यामध्ये वापरावयाची असते, म्हणून केवळ प्रयोगासाठी त्या वाक्यात वापरण्यात येणारी ही शब्द आहेत. पण ह्या शब्दांना उच्चारल्यानंतर भावनेचा उद्गार होतो. या शब्दांना उच्चारल्यानंतर आपल्या मनातील भावना, मग ती राग असेल, दुःख असेल, आनंद असेल, आश्चर्य असेल, किंवा आणखीन प्रशंसा करायची असेल कोणाची, कोणाला संमती काही दाखवायची असेल, मानेने होकार देतो आपण, ही पण एक संमती झाली. अशाच प्रकारे हे काही शब्द आहेत जे आपल्या मनातील वेगवेगळ्या प्रकारच्या भावना, कोणत्या कोणत्या भावना, दुःख, आनंद, आश्चर्य, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना दाखवतात ह्या शब्दांना. म्हणून आपण ते वाक्यात प्रयोगासाठी वापरतो, केवळ प्रयोगासाठी, आणि म्हणून त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. या शब्दांचा त्या वाक्यात पुढे येणाऱ्या वाक्याशी, या वाक्यामध्ये या शब्दाचा पुढे येणाऱ्या वाक्याशी व्याकरण दृष्ट्या जर पाहिला तर काहीही संबंध नसतो. पण हे शब्द आपली भावना व्यक्त करतात आणि म्हणून त्या वाक्याचा अर्थ काय आहे, म्हणजे त्या वाक्यात कोणत्या प्रकारची भावना समाविष्ट झालेली आहे हे आपल्याला या शब्दांवरून कळतं. म्हणून मनातील भावना किंवा उद्गार दाखवणाऱ्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. समजा तुम्ही चालत आहात आणि चालत असताना तुमच्या पायाला ठेच लागली, तुम्ही चालत असताना तुमच्या पायाला ठेच लागली, तर आपल्याला ठेच लागली की आपण काय बोलतो, अगं आई, आई ग, असे शब्द वापरतो. म्हणजेच आपल्या मनातील त्या भावना असतात. त्या भावना म्हणजेच कशाची भावना आहे, ती दुःखाची. ठेच लागली आपल्या पायाला आणि आपल्याला दुःख झालं म्हणून आपण आई ग असे म्हणतो. जर समजा तुम्हाला एक मोठा साप दिसला किंवा एकदम लठ्ठ मनुष्य दिसला तर आपण काय म्हणतो, बाप रे, केवढा लठ्ठ मनुष्य तो. आणि तेच उदाहरणाद्वारे आपण इथे मांडलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्या मनातल्या आपण इथे मांडलेल्या आहेत. अचानक आपल्याला एखादी गोष्ट, आश्चर्य असेल, दुःख असेल, राग असेल, तिरस्कार, विरोध असेल, अशा काही भावना आपल्या मनातून एकदम काही शब्दांवाटे बाहेर येतात. म्हणून ह्या शब्दांना आपण उद्गारवाची शब्द असेही म्हणू शकतो. यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. याच शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. यांनाच दुसरं नाव आहे उद्गारवाची शब्द. तर उदाहरणांमध्ये पाहूया आपण. अबब, केवढी उंच इमारत ही. अबब, आश्चर्य दाखवलेलं आहे. भावना कोणती आहे, आश्चर्याची भावना आहे. आश्चर्य ही भावना आपण अबब या शब्दाद्वारे, केवढी उंच इमारत ही. दुसरा आहे अरे रे, तो नापास झाला. याच्यात आश्चर्य आहे का, आनंद आहे का तो नापास झाला म्हणून? नाही, तर ही दुःखाची भावना आहे. आपण त्याला शोक असे म्हणतो. म्हणून हा शब्द दुःख व्यक्त करतो आपल्या मनातील.
शाब्बास. इथे आपल्याला आनंद झालाय, पण शाब्बास म्हणून आपण काय करतो? कौतुक करतो, एखाद्याची आपण प्रशंसा करतो, म्हणून त्याला प्रशंसा ही भावना त्याच्यामध्ये आहे. चांगले गुण मिळवले, शाब्बास, आपण कौतुकाची थाप दिली त्याला आणि म्हणून शाब्बास असे म्हटले. छी किती घाणेरडे हात हे, असं म्हणतो का आपण? म्हणतो छी किती घाणेरडे हात हे, असं म्हणतो का आपण? नाही. छी किती घाणेरडे हात हे असं म्हणून आपण तिरस्कार दाखवतो, आपल्या मनातला तिरस्कार व्यक्त करतो. आणि म्हणून छी हा शब्द या वाक्यातला तिरस्काराची भावना आपल्याला दाखवतो, आपल्या मनातला तो उद्गार असतो. छे 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 छे, एखाद्याला काही नाही असं दाखवायचं असेल तेव्हा छे छे हा शब्द वापरतो, म्हणजे आपण तिथे तो विरोध दाखवतो. काय दाखवतो? विरोध. छे छे, मी असे म्हणालोच नाही. ह्या वाक्याला आपण नाकारलं, कोणत्या तरी गोष्टीला आपण नकारलं, विरोध केला, म्हणून आपण छे छे असा तिथे शब्द वापरला. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या मनातल्या भावना या शब्दांद्वारे व्यक्त केल्या. पहिली आहे अबब म्हणजेच आश्चर्य, अरे रे म्हणजे शोक दुःख, शाबास याचा अर्थ प्रशंसा कौतुक, छी म्हणजे तिरस्कार, छे छे म्हणजे विरोध. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण या शब्दांचा प्रयोग केला, जे आपल्या मनातील उद्गार आपल्या मनातील भावना व्यक्त करतात, आणि म्हणून त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. आपण ही उदाहरणं तर पाहिलीच आहेत, पण ही उदाहरणं पाहिल्यानंतर आपण अशी काही उदाहरणं पाहूया ज्याच्यामध्ये अव्यय एकच आहे. अव्यय एकच आहे पण त्याचे प्रकार भिन्न आहेत. कसे ते पाहूया. अव्यय एक, प्रकार भिन्न. कशा प्रकारे ते वाक्य पहा. पहिला आहे वा वा बाई मुलाची मनी ऑर्डर आली. मनी ऑर्डर आली. मनी ऑर्डर हा एक पैसे देवाणघेवाणाचा एक प्रकार आहे, जे पोस्टाद्वारे पैसे पाठवले जातात, ते आहे मनी ऑर्डर. दुसरे वाक्य पहा. वा वा छान निबंध लिहिलास तू. ठीक आहे. त्यानंतर तिसरा हेच वाक्य आहे. वा वा मी कसे हे कबूल करीन. अशा प्रकारे आपण 3 वाक्य लिहिले. तिन्ही वाक्यात एकाच अव्ययाचा वापर आहे. वा वा हे वाक्य केवळ प्रयोगासाठी आपण वापरतो. वा वा बाई मुलाची मनी ऑर्डर आली. इथे काय दाखवलाय? इथे आनंद दाखवलाय, म्हणजे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे हे. त्याने आनंद व्यक्त केला. ज्याने कोणी ती मनी ऑर्डर आणून दिली, पोस्टमॅनच आणून देतो सहसा, त्याने दिली असं आपण समजू. वा वा छान निबंध लिहिलास तू. इथे आनंद झालाय का? इथे कौतुक केलेलं आहे, म्हणजे तिथे आपण प्रशंसा केलेली आहे, म्हणून इथे प्रशंसादर्शक शब्द. वा वा मी हे कसे कबूल करीन, म्हणजेच मला हे मान्य नाही, म्हणजेच आपण इथे विरोध दाखवला आहे. आपण इथे काय केलेलं आहे? विरोध दाखवला. म्हणजेच या एकाच अव्ययाचा वापर आपण 3 प्रकारे केला. व्याकरणामध्ये याला उद्गारवाची शब्द असे म्हणतातच, पण आपण या उद्गारवाची शब्दांचा वापर कसा करतो? वाक्यानुसार करतो, मनातील भावना दाखवण्यासाठी करतो. वा वा बाई मुलाची मनी ऑर्डर आली. हर्ष दाखवला, आनंद दाखवला. वा वा छान निबंध लिहिलास तू, कौतुक केलं. वा वा मी हे कसे कबूल करीन, म्हणजे मला हे मान्य नाही असं दाखवलं, म्हणजेच विरोध दाखवला. अव्यय एकच परंतु प्रकार
भिन्न. आणखीन काही 2 वाक्य आहेत, आपण ती घेऊया. आणखीन ही 2 वाक्य पहा. छी, काहीतरीच बोलला तो सभेत. छी म्हणजे इथे घाणेरडेपणा, तिरस्कार दाखवलाय का छी विरोध दाखवलाय. त्याच्या बोलण्याबद्दल आहे, बोलण्याबद्दल आपण विरोध दाखवलाय. म्हणजे त्याचं बोलणं आपल्याला पटलेलं नाही म्हणून म्हटलेलं आहे छी, काहीतरीच बोलला तो सभेत. म्हणजे त्याने असं बोलायला नाही पाहिजे होतं. म्हणजे इथे काय आहे, विरोध आहे. छी, किती झुरळे आहेत फ्रीज मध्ये. याला विरोध दाखवतो का आपण झुरळांना? नाही, तिरस्कार करतो झुरळांचा. आपल्याला किळसवाणा वाटतो तो प्रकार. आणि म्हणून छी, किती झुरळे आहेत फ्रीज मध्ये असं इथे दिलं. म्हणजेच ही भावना कोणती आहे, तिरस्काराची भावना आहे. मग अशाच प्रकारे केवळ प्रयोगी अव्यय हे केवळ प्रयोगासाठी असतं. आपल्या मनातील भावना, मनातील उद्गार दाखवण्यासाठी असतं. आणि मनातील भावना, उद्गार व्यक्त करताना हे जे काही आपण अव्यय वापरतो त्याचा व्याकरण दृष्ट्या पुढच्या वाक्यावर काही जास्त परिणाम होत नसतो, किंवा पुढच्या वाक्याचा आणि याचा संबंध फक्त भावनेचा उद्गार दाखवण्यासाठी असतो. मग केवळ प्रयोगासाठी वापरलेली ही अव्यय आपल्या मनातील भावना दाखवतात, म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अव्यय तर म्हणतातच, पण त्यांना उद्गारवाची शब्द असे सुद्धा म्हणतात. मग ह्या भावना कोणत्या आपण पूर्वी पाहिल्याच आहे. त्या आहेत आश्चर्य, शोक म्हणजे दुःख, प्रशंसा म्हणजे कौतुक, त्यानंतर आहे संमती, ह्या पण आहेत म्हणजे होकार, त्यानंतर आहे विरोध, जसा विरोध आहे तसा संमती आहे, तसा आहे तिरस्कार, त्यानंतर आहे संबोधन, हाक मारण्यासारखं, ए इकडे असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ते काय असतं, संबोधन दर्शक अव्यय. मौन दर्शक सुद्धा आहे, मौन दर्शक अव्यय सुद्धा आपल्याला इथे सांगता येतं. त्यानंतर आपण अशा प्रकारे हे जे भावना दाखवल्या, या सगळ्या भावना आपण केवळ प्रयोगासाठी म्हणून वापरतो आणि याच्यातले काही शब्द आपण उद्गारवाची शब्द म्हणून त्या वाक्याचा अर्थ त्यातून काढण्याचा प्रयत्न करतो. वाक्याचा अर्थ काढण्याचा म्हणजेच मनातील कोणत्या प्रकारच्या भावना त्या आहेत ते या प्रकारांवरून आपल्याला दिसतं. तर ह्या सगळ्यांचा आपला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण आपल्या स्वाध्यायात हे पुढचे प्रकार व्यवस्थितरित्या तुम्हाला लिहून देऊ. धन्यवाद.